चित्रपटाच्या यशामागे त्याच्या पटकथेतील सूक्ष्म बारकावे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. लेखकाने आपल्या कल्पना किती प्रभावीपणे शब्दबद्ध केल्या आणि त्या प्रेक्षकांपर्यंत किती ताकदीने पोहोचवल्या यावरच चित्रपटाचे यश अवलंबून असते, असे प्रतिपादन लगानचे पटकथाकार कुमार दवे यांनी शुक्रवारी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी चित्रकार डॉक्टर सचिन खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. मी बोलत होतो आणि काही विषय निघाले ना, मी बोललो की यार आय वूड लाईक टू विजिट. आणि नंतर प्रशांतजीची भेट झाली आणि प्रशांतजी बोलले की तुम्ही या इथे, आपण सगळीकडे तुम्हाला जिथे फिरायचं तर फिरा आणि आपण एक प्रोग्राम करूया, लोकांशी वार्तालाप करूया. मला आवडलं. सर्वप्रथम मी सांगणार की आता सचिनजी बोलले की त्याचा जवळ माझा एक खास लगाव आहे, कारण तो माझ्यापेक्षा लहान असूनसुद्धा आम्ही एकच मदर इन्स्टिट्यूटमधून आलेलो आहे, जे सोलापाडमधून, आपल्या डायटमधून, आणि त्यामुळे एक थोडासा लगाव स्पेशल असतो. त्याप्रमाणे जसं प्रशांतजींनी बोलले ना, मी पण आवाहन करेन की त्याचा स्टुडिओ नक्की बघा. खूपच सुंदर आणि विलक्षण बनवून दिलेला आहे. तर आणि ही वूड लव इफ एव्हरी वन विल व्हिजिट हिम अँड आय थिंक ही विल वेलकम एव्हरी वन शुअर. तर नक्की एकदा सचिन खरा साहेबांचा स्टुडिओ बघा. आणि किती आणि नॉर्मली तिथे तुम्ही कलाकृती बघायला जाणार, पण मी सांगेन की त्यांचं जे स्टुडिओ आहे ते इटसेल्फ एक मोठी कलाकृती आहे. ओके, तर ती दक्षता घ्यावी जरा. आता आपण वळूयात 2-3 विषयावरती. आता साहेबांनी सांगितलं की पटकथा म्हणजे मराठीत स्क्रीन प्ले, तर ते आता मला थोडं समजून घ्यावं लागेल आणि नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कारण मराठीतच आपण पटकथा, त्यांनी हास्यामध्ये थोडा इंटरेस्ट आणावा, तुमच्या चेहऱ्यावरती थोडं स्माईल यावं म्हणून बोललेले होते. तर मी त्याचं स्पष्टता करतो की सर्वप्रथम मी 3 स्टेपमध्ये जातो की मी या फील्डमध्ये आलो कसा काय. कारण मी जसं सांगितलं की जे स्कूल आर्टमधून आहे, आर्टिस्ट आहे. आम्हाला अप्लायड आर्टमध्ये वेगवेगळे मीडियम शिकवतात की पोस्टर्स, होर्डिंग्स, सिनेमा. तर सर्वात पॉवरफुल स्ट्रॉंग मेसेज द्यायचं असेल तर सिनेमा इज दी पॉवरफुल मीडियम असं मला वाटलं. आणि त्यामुळे मी सिनेमावरती फोकस केला. आणि सिनेमामध्ये काम करायचं तर कसं करणार, काय करणार, कारण त्यासाठी FTI या खूप स्टडी करून वेळ लागणार आहे. तर मी डायरेक्ट तलावात उडीच मारली की आपण जॉईन करू कोणाला आणि शिकूया. आणि माझं फोकस, कारण कॉलेजमध्ये असताना एकांकिका करायचो, आम्ही ॲक्टिंग करायचो, डायरेक्शनचा कल नव्हता. कधी काळी ॲक्सिडेंटली करावा लागला इथले. मग कळलं की डायरेक्शन इज द माय फील्ड. आणि डायरेक्शनमध्ये मी तसा आलो. पहिले 2-3 मराठी सिरियल केले मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. आणि एक माझे कॉमन मित्र होते ते तेव्हा फिरोज गुवारीकर पहिली फिल्म त्याची करत होते, पहिला नशा. आणि त्यात मी त्याला जॉईन झालो. आणि आमची मैत्री ॲज अ 2 फ्रेंड, क्रिएटिव्ह गाईज आणि डायरेक्टर आणि त्याचा असोसिएट म्हणून पण खूप घट्ट झाली. आणि ते आत्तापर्यंत आहे. तर फर्स्ट फिल्म पहिला नशा तुम्ही कदाचित नाही ऐकली असेल, आशुतोष सरांची चांगली फिल्म होती, पण इट वॉज रिमेक ऑफ काही इंग्लिश फिल्मची होती. आणि काही लोकांना खूप आवडलेली आणि काही ते एवढं पॉप्युलर झालेली फिल्म नव्हती. पाठोपाठ वी गॉट इट द फिल्म कॉल बाजी, आमिर खान बरोबर आम्ही केलेली फिल्म. इट वॉज ॲक्शन. म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून